धर्मवीर संघ निर्णय कळवायचा आहे. धर्मवीर संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. धर्मवीर संघ आपल्या क्षेत्रात सजवून घ्यायचं. कृपया धार्मिक संघ आपण फलंदाजीसाठी यायचं. टाक्या पुरं शर्ट घालायचे. हाफ शर्टाला ईश्वरजी बांगरे साहेब आपण लोकपंथाच्या भूमिकेत थांबायचं. मेन पंचांच्या भूमिकेत महेशजी साखरे साहेब असतील. नरेशजी निकिते आपल्या क्षेत्राचं सजवून घ्यायचं. धर्मवीर संघाने प्रथम नाणेफेकी विजयानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते धर्मवीर संघाला. त्याचपूर्वी गोलंदाजी मार्फत ललित बघूया कसं समाचार घेतो ललित. त्याचपूर्वी दोन धावण्याचे फलंदाज गणेश आणि संदीप चांगले असे फलंदाज धामणी संघाकडून. बघूया कसं समाचार घेतात फलंदाज. धामणी विरुद्ध धर्मवीर. मुंबईचा नाही का तो माझा मित्र नाही प्रथमेश रे. चांगला असा गोलंदाज ललित. बघूया कसा मारा करतो ललित आपल्या गोलंदाजी मार्फत. कसा फलंदाजांना जखडून ठेवतो का, यश मिळतंय का त्याला, बघूया ललित. त्याचपूर्वी स्ट्राईक एंड मार्फत गणेश चांगला असा फलंदाज गणेश भोसले नावाजलेला इगतपूर तालुक्यातील काय फलंदाज. सामन्याला सुरुवात. षटकातील पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला गेला. त्यावर एक धाव.
चांगला असं क्षेत्ररक्षण. एका धावेसाठी एका धावेने खातं उघडतं जांभळी संघाचं. गणेश भोसले जोरदार पळाले तर त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल सुदाम भाऊ यांच्याकडून. याची नोंद घ्यायची त्यांनी. जोरदार धावायचं आपल्या संघाला, चांगल्या धावा मिळवून द्यायच्या आपल्या संघाला. दरम्यान पुढील चेंडू निर्धाव चेंडू, काही समजला नाही संदीपला चेंडू. निर्धाव घोषित झालाय. 2 चेंडू आणि 1 धाव. चांगली अशी गोलंदाजी करतोय ललित आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र चांगला असा हाताळलेला चेंडू, पटकावलेला चेंडू. गचाळ असं क्षेत्ररक्षण सुयश यांच्याकडून. 2 धावा, 2 धावा पूर्ण. 2 धावे धाव संकेत भर. धाव संख्या झाली 3 चेंडू आणि 3 धावा. पहिला चेंडू एका धावेसाठी, दुसरा चेंडू निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूमध्ये 2 धावा. एकूण 3 धावा. 3 चेंडू आणि 3 धावा. दरम्यान पुढील चेंडू मारा करेल संदीप. आत्ता मात्र चांगला सगळं चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला जखलून ठेवले या ललित गोलंदाजाने. निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. आत्ता मात्र अवांतर अशी 1 धाव वाईटच्या स्वरूपात. 1 धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. चांगली अशी गोलंदाजी करतोय ललित. बॅटची कडे घेऊन डिक्लेअरच्या झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. चांगली अशी गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईक एंड मार्फत गणेश भोसले. बघूया कसा समाचार घेतोय गणेश भोसले नावाजलेला असा फलंदाज इगतपुरी तालुक्यातील. अजूनही 1 चेंडू शिल्लक. मात्र पंचांचा इशारा. वाईड चेंडू. अतिरिक्त अशी 1 धाव. यष्टीरक्षक पंचांकडे काहीशी दाद मागताना, परंतु वाईट घोषित केल्या पंचांनी आणि 1 धाव वाईटच्या स्वरूपात. आता मात्र चांगला असा पटकावलेला चेंडू गणेशच्या बॅट मधून, परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण. 1च धाव. एका धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 7 धावा. षटक पूर्ण. चांगला असं षटक हाताळलं गेलं ललितच्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो तो करण. चांगला असा गोलंदाज देखील आहे करण. गोलंदाजी मार्फत कसा मारा करतोय करण बघूया. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. चांगला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडू. काही समजला नाही गणेश या फलंदाजाला. चेंडू निर्धाव चेंडू घोषित झालाय. वरती ठेव. चांगला असा फटका. षटकार. चांगला अशी फलंदाजी. चांगला असा फटका. षटकार. 6 धावांनी धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 13. आता मात्र चांगला असा फटकेबाजी करतोय तो गणेश आपल्या संघासाठी.
4 धावे धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. चांगली अशी फलंदाजी करतोय गणेश. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर षटकार, पुन्हा त्यानंतर चौकार. एकूण 10 धावा मिळवल्या 3 चेंडूंमध्ये गणेश या फलंदाजाने. धावसंख्या झाली 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावा. दरम्यान पुढील चेंडू तोच फलंदाज गणेश. आत्ता मात्र स्लोवर चेंडू, तितकाच चांगलासा फटका, परंतु झेलबाज गणेश. खूपच स्लोवर असा चेंडू होता, तितका चांगलासा फटका होता, परंतु काय असं साथ नाही मिळालं. झेलबाद होतो तो गणेश. चार चेंडू आणि 17 धावा. आता मात्र गणेशची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते सुदाम. चांगल्याचे फलंदाज, चांगल्याचे गोलंदाज देखील आहेत ते सुदाम. धामणी संघाचे दादा यांचं आगमन. आत्ता मात्र चांगला असा फटका, तितकंच चांगला असं क्षेत्ररक्षण, गचाळ असं क्षेत्ररक्षण. 4 धावेसाठी चौकार. 4 धावे धावसंख्येत वर. धावसंख्या झाली ती 21 धावा. अजूनही षटका दिली, 1 चेंडू शिल्लक. चांगलासा फटका मारला होता सुद्धा या फलंदाजाने. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. चांगली अशी गोलंदाजी करतोय करण. दरम्यान पुढील चेंडू. आता मात्र पुन्हा एक चांगला असा फटका, तितकंच चांगला असं चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 25 धावा. चांगल्याशी फलंदाजी केली सुद्धा या फलंदाजाने. तब्बल 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावेत आपल्या बॅट मधून. 50 रन झाले ना. 50 रन झाले भरपूर झाले 50 रन. यांच्यासोबत राऊंड झाला का तुमचा? आधी झालेला का राऊंड? यांच्यासोबत झालाय का आधी? नाही झालं. चांगलासा फटका, परंतु डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 26 धावा. गोलंदाजी मार्फत सिद्धेश. पहिला चेंडू चांगलासा चेंडू हाताळला गेला सिद्धेशच्या गोलंदाजी मार्फत. दरम्यान पुढील चेंडू आता मात्र स्ट्राईक एंड मार्फत सुदाम. बघूया कसा समाचार घेतात सुदाम. चांगले असे फलंदाज म्हणून ओळखले जातात. चांगले असे गोलंदाज देखील आहेत ते. आता मात्र स्लोवर चेंडू, चांगलासा फटका, षटकार. चांगल्याशी फलंदाजी करतायत सुदाम. 2 बॉल 32. 2 चेंडू आणि 32 धावा. खूपच आखूड टप्प्याचा चेंडू होता. तो चेंडू षटकार लगावलाय सुदाम या फलंदाजाने. आत्ता मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. काही समजला नाही फलंदाजाला चेंडू. निर्धाव चेंडू. आत्ता मात्र पंजांचा इशारा. वाईड चेंडू. अवांतराशी 1 धाव.
खूपच चांगली अशी फलंदाजी करतात फलंदाज. दरम्यान पुढील चेंडू धावसंख्या झाली ती 33 धावा. आता मात्र फुल टॉस चेंडू, परंतु बॅटची काढ होऊन एका धाव्यासाठी एक धाव पूर्ण. एका धाव्याने धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली ती 34 धावा. 4 चेंडू आणि 34 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. चांगली अशी गोलंदाजी करतोय सिद्धेश. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न संदीपचा, परंतु बॅटची गाडी होऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि झेल बाद होतो संदीप. चांगली अशी गोलंदाजी करतोय सिद्धेश. आता मात्र फलंदाजीसाठी जात आहेत ते दीपक भाऊ गायकवाड. किरण कोडे, शुभम बागडे आणि नितीन लोरे. जर दीपक भाऊ गायकवाड यांनी षटकार लगावला तर त्यांच्यासाठी शुभम बागडे, किरण कुराडे आणि नितीन लोरे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे. दीपक भाऊ गायकवाड आणि आपल्या बॅटमध्ये षटकार लगावायचा आहे आणि बक्षीस प्राप्त करायचं आहे. 1500 रुपये, एक सिक्सर आणि 1500 रुपये खिशात. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचे काढ घेऊन एका धावेसाठी एक धाव पूर्ण. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 35 धावा. अजूनही शेवटचे षटक शिल्लक. धावसंख्या झाली ती 35 धावा. 35. मात्र गोलंदाजी मार्फत सतीश, बघूया कसं मारा करतोय सतीश. त्याच विरोधात फलंदाजी मार्फत दीपक भाऊ गायकवाड यांनी जर षटकार लगावा त्यांना 1500 रुपयाचे पारितोषिक शुभम बागडे, किरण कोरडे आणि नितीन लोरे यांच्याकडून. मात्र चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न होतो, परंतु पाईच्या स्वरूपात 2 धावा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव बाद. विकेट +1. 36 झाले ना एक बॉल ना. 36 धावा. मध्ये आउट देण्यात येते पंचांकडून. थर्ड अंपायर विकेटची घोषणा करतात. थर्ड अंपायर विकेट घेतला का? एकच बॉल झाला आणि एकच रन आहे. 36 का 37 ना. ठीक आहे. चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू.
2 चेंडू आणि 36 धावा. चांगल्याशी गोलंदाजी करतोय सतीश. 36 धावसंख्या. आता मात्र चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव पाहिजे स्वरूपात. आता मात्र चांगल्याशी फलंदाज स्ट्राईक एंड मार्फत सुदाम चांगल्याशी फलंदाजी केली. या षटकानंतर षटकापूर्वी 2 चौकार लगावले आपल्या बॅट मधून आणि चांगली अशी फलंदाजी केली सुदाम या फलंदाजाने. आतावर चांगलासा फटका. धावबाद सुदाम. त्याची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो सुनील. 4 चेंडू आणि 37 धावा. 4 चेंडू आणि 37 धावा. टप्प्याचा चेंडू तितका चांगलाचा फटका. तितकं चांगलाशी झेल विघ्नेश कडून आणि झेल बाद होतो फलंदाज. चांगला असा झेल घेतलाय विघ्नेशने. धामणी संघाचा स्टार खेळाडू देवीदास मागच्या मॅच मध्ये त्यांनी षटकार लागला होता आपल्या बॅट मधून. चांगलासा विजय मिळवण्याचा प्रयत्न होता त्यांच्याकडून, परंतु खूपच धावा लागत होत त्यामुळे काय असं विजय मिळवून देता आला नाही त्यांना. बघूया काय करता आपल्या बॅट मधून देवीदास. अजून एक चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 37 धावा. फोन महत्वाचा आहे, बाकी नाही काही. देवीदासनं षटका मारला तर बोलून देणार होतो. हो चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न होता देवीदासचा, परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 37 धावा. 38 धावाचं आव्हान ठेवलं ते धर्मवीर संघापुढे धामणी संघाने. सचिनजी वांबळे सर यायचं इकडे. मी काय फिल्डिंग नको जाऊ. फिल्डिंग आजा हे आजा. अरे आउट होतो तुम्ही पण त्याची कापलिंग झाली म्हणून. त्याला बघितलं का नाही आपण कृष्णा बघायचं असं तर परत दाखवतो. हे नाही जमत रे लबरी बिबरी प्रॅक्टिस करायला लागली. हॅलो 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 आवाज येतो का लखन? हॅलो 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 बंद केला तरी आवाज येतो. हॅलो 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 हॅलो. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. पंच चला धामणी संघ चे प्रेक्षण सजून घ्यायचं. दगडीचे फलंदाज सतीश आणि सिद्धू उर्फ वेक्षलार छान.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची. प्रथम गोलंदाजीचा भार स्वीकारलाय तो दामणी संघाकडून. हेडन संदीप वाने आणि पहिला चेंडू लेग बाय स्वरूपात 1 धाव. दरम्यान संघाचे कृष्णा सातपुते विघ्नेश 1 चेंडू आणि 1 धाव लेग बायच्या स्वरूपात. दरम्यान पुढील चेंडू संदीप याचा सुंदर असा चेंडू होता, मात्र पंचांनी तो दिशाहीन घोषित केलाय. त्यावर मिळणार 1 धाव. धावसंख्येत 1 नंबर, धावसंख्येला 2 धावा. चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावांसाठी फरदीन काझी स्टाईल मारलेला हा फटका. दोघे पाडाचा फरदीन काझी आणि कसारा एक शेलार. दोघांची जोडी पुन्हा एकदा त्या स्टाईलने मारलेला फटका आणि चेंडू जातो डिक्लेअर स्वरूपात 2 धावांसाठी. धावसंख्या तिथला 10 धावा. 3 चेंडू 10 धावा. काहीच नाही बोलणार. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने फटकावला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय देवीदास आणि फटका 4 धावांसाठी. डॉक्टर 11 ही मॅच बघतायत. कोण येतोय आपल्या समोर क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू खेळायचा संदीप. पुढील चेंडू पुन्हा एकदा 14. गोलंदाजांचा कर्दन का कृष्णा सातपुते उर्फ विघ्नेश गोरे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या शतक सामात 14 धावसंख्या झाली होती धर्मवीर संघाची आणि याच धर्मवीर संघाचा कृष्णा सातपुते. गोलंदाजांचा कर्दन काय म्हणून ओळखला जाणारा विघ्नेश लगआउट मध्ये मॅचचा आनंद घेताना. बॅटिंगची वाट बघताना दरम्यान पुढे गोलंदाज गणेशभाऊ भोसले. बघूया एक शेलार कशा प्रकारे फलंदाजीचा तडाखा दाखवतो या गोलंदाजीवर. पहिला चेंडू उंचीवर मारला चेंडू. दीपकभाऊ चेंडू खाली मात्र चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. एक शेला स्टाईलने फिनिश केलेला हा फटका. त्यावर आला 6 धावा. गणेशभाऊ यांच्या गोलंदाजीवर आक्रमण केले ते सिद्धू आणि. दरम्यान पुढील चेंडू बघूया कमबॅक करताय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा त्या स्टाईलने फटकावायचा होता मात्र वाईड चेंडू दिशेन गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईड चेंडू. काहीसा प्रेशर गोलंदाजावर. पुढे चेंडू पुन्हा एकदा तितका सुंदर फटका जातो सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. इनफॉर्म फलंदाज एक शेलार उर्फ सिद्धू. प्रॅक्टिसचा फायदा करून घेताना सिद्धू पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू हवेत. चेंडू खाली कोणीच नाही वाटतं. चेंडू
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि दरम्यान 2 धावा धावून पडून पूर्ण. षटकातील 3 चेंडू झाले आतापर्यंत. धावसंख्या झाली ती 30. 3 0 30 धावा. षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता मात्र निर्धाव चेंडू. कमबॅक करतो तो गणेश भाऊ. चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. खेळण्याने घेतलेला हा सुंदर असा जेल गडीबाद. कसाराचे कृष्ण सातपुते परत जाते फलंदाजीसाठी. चला पुढील चेंडू गणेशभाऊ यांचा. एक चेंडू निर्धाव आणि गडीबाद सेतू उर्फ एक शेलार. अरे कृष्णा सातपुते याला मारला चेंडू जवळ सीमारेषे पार. षटकार षटकार षटकार. षटक संपले. 2 धावांची गरज आहे. हा चेंडू देखील कृष्णा सातपुते यांचा ट्रेडमार्क शॉट म्हणून फेमस आहे. तोच फटका मारलाय विघ्नेशाने. पुढील गोलंदाज दीपक भाऊ गायकवाड नाशिक जिल्ह्याचे बुलंद तोफ. दरम्यान पुढील चेंडू फेकी ऍक्शन आणि त्यावर गडीबाद करण्याची संधी. मात्र एक धाव पूर्ण आणि चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार चौकार चौकार. चला सामना विजयी झाले. धर्मवीर कसारा संघ धर्मवीर संघ आणि डॉक्टर प्रवीण यांचा विठाई 11 संघ. विठाई दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांनी यायचं नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आधी. सर्जन कादी सतीश यांनी हा सामना आपल्या स्टाईलने फिनिश केलाय. पुढील सामना हा पुढील सामना क्वालिफायरचा सामना होईल. हा सामना 6 षटकांचा असेल. 4 गोलंदाज 2 गोलंदाजांना 2 ओव्हर आणि 2 गोलंदाज फ्रेश. दीपक भाऊ गायकवाड यांचा मोबाईल कोणाकडे असेल त्यांनी कॉमेंट बॉक्स मध्ये आणून